नमस्कार, मी सृष्टी. तर आपण शेजवान चटणी बनवली होती, तर त्याच्यापासून आपण काही आता पदार्थ बनवतो आहे. तर मी कढईमध्ये बटर ॲड केलं आहे. आता हे बारीक केलेल्या कट केलेल्या व्हेजिटेबल लांब लांब असे कट करून घेतल्यात, तर त्या ॲड केलेत. त्या ओरिगॅनो, बेसिल याचं हे चिली फ्लॅक वगैरे मसाला असतो तो ॲड केला आहे. ब्लॅक पेपर मिक्स करून घेते. जास्त काय मी मसाले ॲड केलेत नाही, आपल्या शेजवान चटणीमध्येच मी रेडी करते. तर त्याच्यामध्ये मी नमक टाकते, मीठ चवीनुसार. आणि आता आपली ही शेजवान चटणी, भाज्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आणि मग शेजवान चटणी ॲड केली. आता नूडल्स ॲड करते. हे गरम पाण्यामध्ये वाफून घ्यायचे. नूडल्स मिक्स करून घेते. त्यात गरम पाणी आपण करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं नमक आणि तेल टाकून वाफून घ्यायचं, म्हणजे सुटसुटीत होतात. तर आपल्या घरच्या घरी शेजवान नूडल्स रेडी आहेत. बटर ॲड केलं आहे. आता आपण मी चपाती बनवून घेतली आहे. तर आपण आता फ्रँकी बनवतो आहे, तर त्याच्यावरती थोडंसं सॉस ॲड केलं आहे. आणि ही आपण घरी बनवलेली शेजवान चटणी, तर ती ॲड केली आहे. त्या भाजी मगाशी फ्राय केला होता, त्याच्यामधल्याच थोड्याशा भाज्या मी काढून ठेवल्या आहेत वेगळ्या. तर त्यावरती टफिंगसाठी लावते. चीज टाकलं आहे, चीज ॲड केलं आहे. तुम्ही चिकनसुद्धा फ्राय करून त्याच्यावरती टाकू शकता फ्रँकीमध्ये. तुम्हाला हव्या त्या भाज्या ॲड करून फ्रँकीसुद्धा बनवू शकता. वापस तवा पुलावसुद्धा बनवू शकता त्या चटणीपासून. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा दाबा. थँक्यू सो मच. बाय.